आता हे जांबुटके गावचे नागरिक आहे. आता मला सांगा, जेव्हा एखादा नागरिक भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी अर्ज देतो त्यावेळेस आपली प्रशासनाची काय भूमिका असते? चौकशी करणे आणि अहवाल पाठवणे. बरं, मग तुम्ही आता ह्या तक्रारदाराला पत्र दिलं आहे की तुम्ही अर्जासोबत पुरावे जोडले नाही. मला सांगा, हे पुरावे कोणाकडे? एक तर पंचायत समितीकडे, ग्रामपंचायतीकडे आणि जिल्हा परिषदेकडे. मग तुम्ही हे उलट अर्जदाराला, तक्रारदारालाच आपण म्हणायचं की पुरावे दे म्हणून. जर कोणतीही तक्रार पुराव्याशिवाय आली तर त्याची दखल घेतली जाणार नाही. ही बाब संबंधित तक्रारकर्त्यांच्या निदर्शनास आणावे व प्रकरण बंद करावे. म्हणजे मला एक सांगा, नागरिक जेव्हा तक्रार देत आहे तर त्याची चौकशी झाली पाहिजे. जर 10 वर्षाच्या कामांमध्ये जर भ्रष्टाचार झाला असं जर वाटत असेल, नागरिकांना जर संशय असला, तर तुम्ही मागचा तो व्हिडिओ पण पाहिला, त्याच्यामध्ये त्यांनी तर तुमचं पण नाव घेतलं होतं. तर बा आम्ही वरपर्यंत ही साखळी आहे आणि आम्ही ते कसे टक्केवारी आम्ही वरती वाटतो, हे असं होत असेल तर मग कसा विकास होईल सांगा? हे सर्व एकमेकांना साथ देतात. तसा विषयच नाही, मग तुम्ही असं पत्र लिहून ती डायरेक्ट चौकशी टाळली तुम्ही? टाळलेली नाही. तर एखादा जागरूक नागरिक जर तुमच्याकडे तक्रार देतोय काही इथं भ्रष्टाचार झालाय, याची चौकशी करा, तर तुम्ही त्याचं स्वागत करायला पाहिजे साहेब. नाही, बरोबर आहे, स्वागत करायला पाहिजे. परंतु आता त्याच्यामध्ये त्याच्यात जी आर आहे ते बोलत होते, विस्तार अधिकाऱ्यांनी मला दाखवले होते. साधवे साहेब, हे नाठे साहेब आहेत आणि या नाही इकडे. तर यांचं काय म्हणणे, एक मिनिट आपण त्यांना समजून सांगूया. ही जी जांबुटकीची तक्रार आहे, भ्रष्टाचार झालाय असा, आपण तुम्ही त्यांना तक्रारदाराकडे पुरावे मागता का? म्हणजे तक्रारदाराने पुरावे द्यायचे तुम्हाला? हां, अशा चुकीच्या कामामुळे बघा साहेब, आणि विनाकारण नाशिक जिल्हा परिषदेची प्रतिमा खराब होते बाहेर. बघा, आता मला सांगा, तक्रारदाराने तक्रार अर्ज दिलाय तर तुम्ही त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि लगेच चौकशी लावली पाहिजे. तर उलट आपण तक्रारदाराला पत्र लिहितो का तुम्ही मला याच्यात पुरावे द्या म्हणून? सांगा, म्हणजे हे कसं झालं? फक्त ती चौकशी टाळायचा, तो अर्ज कसा बाद करायचा, तर अर्ज निकाली कसा? तुम्ही सांगितलं निकाली काढू म्हणे अर्ज. कसं काय निकाली काढायचा? एखादा जर तक्रार आली, जी आर मध्ये जास्त वर्षाची माहिती असल्याने आपण त्यांच्याकडे काही असतील तर द्या, असतील तर द्या. नाही, तुम्ही तसं डायरेक्ट म्हटलंय द्या, नाहीतर आम्ही निकाली काढतो तुमचा अर्ज. पुरावे जर असतील नसतील तर तुम्ही याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेले, असं काही नसेल तर मग त्याच्यावर पुढे हे करता येईल, बंद करता येईल असं लिहिलेलं आहे त्याच्यावर. हा ना, लगेच बंद. म्हणजे नाही, जे पुरावे असतील 10 वर्षाचे जे मागतायत ना, 10 वर्षाचे 50 कामं झाले असतील, 100 कामं झाले असतील, तर 1-2 कामांचे काही पुरावे असतील ते तर बरं आहे का? आता बरं आम्हाला सांगा, नागरिकांकडे आता पुरावेच नाहीये, समजा नागरिकांकडे पुरावे, मग काय करायचं? नाही, पण तुम्ही त्याच्यात म्हटलं अर्ज निकाली काढू. एक मिनिट, अर्ज दाखवा तुमचा, तुम्ही दिलेलं पत्र दाखवा. मला सांगा, तुम्ही याच्यामध्ये काय म्हटलंय? न दिल्यास सदर तक्रार विना पुरावा असल्याचे गृहीत धरून शासन परिपत्रकानुसार दप्तरी दाखल बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी. पुराव्याशिवाय असलेली तक्रार नाही. मला सांगा ना, पुराव्याशिवाय जर एखादी तक्रार दिली तर मग तुम्ही ती निकालात काढणार. नागरिकांनी पुरावे कुठून आणायचे? जर एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाला, आपण नुसतं ते गाव नाही कुठलंही घेऊ, जर तिथं आणि नागरिकांनी तक्रार केला की भ्रष्टाचार झालाय आणि चौकशी करा, तर मग आपण चौकशी न करायला, म्हणजे करण्यासाठी पुरावे दिले पाहिजे. नागरिकांनी कुठून पुरावे आणायचे? पुरावे कोणाकडे? ग्रामपंचायतीकडे. पुरावे कोणाकडे? पंचायत समितीकडे. पुरावे कोणाकडे? जिल्हा परिषदेकडे. मग पुरावे नागरिकांकडे आहे का? नागरिकांनी कुठून पुरावे आणायचे? म्हणजे त्याने वर्षानुवर्षे माहितीच्या अधिकारात अर्ज करायचे, ती माहिती मागवायची आणि परत मग आपल्याकडे कारवाई करायला अर्ज करायचे. असं नाही ना. जर तक्रार आली, आपलं इथं आपण कशासाठी बसलोय? आपण शासनाचा पगार कशासाठी घेतोय? आपण निष्पक्ष ती कारवाई झाली पाहिजे. कोणता जी आर तुमच्याकडे आहे? हा, काय जी आर आहे दाखवा मला. बरं, काय जी आर आहे? काय म्हणतात जी आर? मला काही कळत नाही, तुम्ही सांगा ना मला. हा, सांगा ना काय त्याच्यात. नाही, सांगा ना, तुम्ही बोला, तुम्ही सांगा. तुम्हाला दिलं त्याच्यात, बघा ना. नाही, तुम्ही सांगा ना. आता हे आम्हीच पाहिजे. तुम्ही सांगा ना काय आहे ते, तुमच्याकडेच घ्या. मला पान नंबर तुम्हीच वाचून सांगा काय नाही, तुमच्या तोंडून असू द्या ना. हां, हा जो संदर्भ दिला, हां, हा जो आहे ना, पुराव्याशिवाय तक्रार आली तर हां त्याची दखल घेतली जाणार नाही. ही बाब संबंधित तक्रारदाराच्या निदर्शनात
आणावी आणि प्रकरण बंद करावे. ती आणून दिली आणि प्रकरण बंद बंद केले. नाही करणे, मग ती आणून दिली. आता त्यांचं जर आम्हाला एखादी काही पुरावा आला ना, त्यांच्याकडे काहीच पुरावा नाही. आता त्या अनुषंगाने साहेब निर्णय म्हणजे घेतील. मग आम्ही ते बंद करून टाकणार. नाही साहेब. मग आता हे बघा, त्या अर्जदारांपर्यंत आम्ही पोहोचलो, त्यांना याची कल्पना दिली, त्यांनी आता हा अर्ज नाही, तुम्ही जी आरचा आधार घेतलाय. जी आर मध्ये स्पष्ट उल्लेख घेतला ना, त्यांनी याला ऐका देखील ना, दिलं ना. जी आर मध्ये स्पष्ट उल्लेख आहे हा शासन परिपत्रक. मग मला या माध्यमातून माननीय फडणवीस साहेब, आपण म्हणतो की महाराष्ट्र आपल्याला भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे आणि मग या असे जी आर काढून आणि मग कसा भ्रष्टाचार मुक्त होईल? हा, कसा काय भ्रष्टाचार मुक्त होईल सांगा ना. आता या जी आर मध्ये लिहिलंय जर तक्रारदाराने पुरावे नसतील तर त्याचा अर्ज लगेच तो बंद करून टाकायचा, तक्रार त्याची बंद करायची, निकालात काढायचा. आणि मग आता नागरिकांनी कुठून आणायचे पुरावे? पुरावे कोणाकडे? ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्याकडेच पुरावे. मग नागरिकांनी पुरावे कुठून आणायचे? बरं मला सांगा, आता नागरिकांकडे पुरावे नाही, मग आता बंद का हा अर्ज? त्यांचं आता आपल्याकडे त्यांनी संवाद साधलाय आपल्याकडे. त्यांनी त्यांची हो, पण आता हे लव्ह लेटर कवर लिहायचे एकमेकाला. त्यांनी संवाद त्यांनी तुम्हाला दिलं, त्यांनी तुम्ही त्यांना देणार. आता हे कवर किती दिवस? ते जरी नाही म्हटले ना, आता किती दिवस झाले? बरं हा तुम्हाला अर्ज बरं ही तक्रार अर्ज तुम्हाला कधी येईल तुम्हाला माहिती आहे का? कधी दिलेली ही तक्रार अर्ज? ही आपल्याला पंचायत समितीने जिल्हा परिषदेने 30 साला दिली आपल्याला. आता 30 साला आल्यानंतर तुम्ही त्याला पत्र लिहिलंय, नागरिक तुम्हाला पत्र लिहिणार, मग तुम्ही परत त्याला पत्र लिहिणार. आता हे कवर अहो, जर त्या जिथं काम करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याचा एक सरळ व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल झाला का बा हे पैसे मी एकट्याने खाल्ले नाही, ह्याच नागरिकाने जाऊन जाब विचारला तर तो काय म्हटला, मी एकट्याने पैसे खाल्ले, मला वरपर्यंत द्यावे लागतात, जिल्ह्यापर्यंत. मग आता ही अशी त्याचं बोलण्यात तथ्य आहे का? मग तो बोलतोय ते खरं आहे का? मग आपण एकमेकाला मदत करतोय का? ओमकार पवार साहेब, तुम्हाला एक विनंती आहे, जर हे असे जी आरचे आधार घेऊन तुम्ही जर ह्या चौकशा टाळत असाल, तुम्ही आमचा फेसबुकला नुसता एक व्हिडिओ पाहून 15 मिनिटात त्याचं निलंबित केलं. आम्हाला ते सुद्धा अपेक्षित नाही. आम्हाला उलट जी पूर्ण साखळी आहे त्यांच्यावर कारवाई अपेक्षित आहे. आणि मग जर उलट तुम्ही स्वतः पारदर्शकता म्हणून नाशिक जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून तुम्ही स्वतः त्याच्या माणसाच्या कार्यकाळामध्ये जेवढे विकास कामं झाले त्यांची काटेकोर एकदम कसून चौकशी करायला पाहिजे. आणि नुसती तुम्ही आता तुमचे सगळीकडे ऑडिट लावतो आपण, पण त्या चौकशा अशा नका करू की चेक पाहिला, बिल दिलं, टॅली झालं. नाही, नका. आता भ्रष्टाचाराच्या पद्धती बदलल्या. म्हणजे एखाद्या दुकानदाराकडून जर स्टेशनरी 10,000ची घेतली तर हे त्याला 1 लाखाचं बिल द्यायला लायचं. मग हे 1 लाखाचं बिल त्यांना दिलं का 1 लाखाचा चेक द्यायचा आणि नंतर त्याच्याकडून 90,000 रुपये कॅशमध्ये काढून घ्यायचे. असे भ्रष्टाचार चालू आहे. म्हणून ते काम खरंच त्या ग्रामपंचायतीमध्ये झालंय का तिथं? नाही तर मग 10 लाखाचं काम 1 लाखात पूर्ण करायचं आणि समजायचं काम झालंय टॅली. असं नका. त्याचं मूल्यमापन करा. खरंच ते 10 लाखाचं आहे का? खरंच ते 50 लाखाचं आहे का? खरंच ते 1 कोटीचं आहे का? त्याचं मूल्यमापन करा. आणि जर कुणी असं काम चुकारपणे किंवा भ्रष्टाचार कुणी केला असेल त्याला अजिबात सोडायचं नाही. साहेब, आपली प्रतिमा खराब होते ह्या जिल्हा परिषदेची. नाशिक जिल्हा हा पूर्ण देशभर प्रसिद्ध आहे आणि आज त्याच जिल्ह्यात जर असं होत असेल तर अवघड आहे. साहेब, माझी तुम्हाला एक विनंती आहे, चौकशी लावा. काय होतं हे उगाच काहीतरी जी आरचा आधार घेऊन जर तुम्ही त्या अर्ज निकालात काढत असेल तर चुकीचं. चौकशी आपण नाकारत नाही, हां, पहिली गोष्ट. परंतु जी आर पण शासनाचं नाही, पण जी आर आहे. मग आता इथे शासनाने सरळ लिहिलेले हे याला आता याचं आमचं काही बरं, तुमचं काय नाही, तुम्ही जी आर नुसार बोलताय. नाही, ऐका ना, तुम्ही जी आर नुसार बोलताय. ग्रामसेवक ऐका ना, त्या ग्रामविकास अधिकाऱ्याचा जो व्हिडिओ आहे तोच एक मोठा पुरावा आहे ना. ऐका तुम्ही हे अहो उलट बरं, आता मग बरं ऐका ना, मग आता मी याच्यासाठी आता मागणी करू का त्याच्यामध्ये ज्या लोकांचे नावं घेतले, मग अँटी करप्शन ब्युरोला पत्र देऊन की याला सबळ त्याचा साक्षीदार बनवून आणि या सगळ्यांना कारवाई करा म्हणून. सरळ भ्रष्टाचाराबद्दल एखादा अधिकारी डायरेक्ट स्वतःच्या तोंडाने सांगतोय. नागरिक नाही विचारत साहेब, त्याला स्वतः सांगतोय. तुम्हाला आणि जर त्याची चौकशी होत नसेल तर मग काय त्या पद्धतीनं जे बोलताय ना बरोबर बोलताय, तुमचं काय चुकलेलं नाही. जर कोणतीही निनावी तक्रार आली किंवा पुराव्याशिवाय तक्रार आली तर त्याची दखल घेतली जाणार नाही. ही बाब संबंधित तक्रारदारांच्या निदर्शनात आणावी आणि प्रकरण बंद करावे. म्हणजे तुम्ही एकदम सोप्पा जी आरचा आधार घेतला आणि तुम्ही आता हे प्रकरण बंद करणार, म्हणजे ही चौकशी होणार नाही का? आता नागरिकांकडे पुरावे नाही तर मग आता ही तक्रार होणार नाही म्हणून द्या ना तुम्ही. नाही, मग तक्रार होणार नाही. पुरावे नाही म्हणून द्या ना. हां, द्यावा. तुम्हाला दिलं ना आम्ही पत्र. नाही, ठीक आहे ना, पत्र दिलेलं आहे, परंतु पुरावा नाही. म्हटलं ना पुरावा नाही. हे कंप्लेंट याचं हे पत्र आहे ना, आमच्याकडे पुरावा नाही तरी ह्या पत्रालाच तुम्हाला उत्तर दिले आम्ही. ठीक आहे, चौकशी लावा. हां, लावा चौकशी. हां, हे बा, यालाच उत्तर दिले ना तुम्हाला. एवढ्या चुका करू नये त्याचं हित पाहिले.
अहो याला उलट रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस केलं पाहिजे, हे अशांची गरज नाही, यांना घरी काढून दिलं पाहिजे. परंतु तरी बघा ना, म्हणजे काय होतंय हे सिस्टम आहे ना, एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत असं काही जे काय अधिकारी वर्गात चाललंय ना काही, ते आम्हाला आवडत नाही साहेब. त्याला माझा विरोध आहे. नाही, माझा पण विरोध आहे त्याला. हां नक्कीच. चला तुमचं स्वागत आहे त्यासाठी. आणि साहेब ही चौकशी लावा. आम्ही कोणत्याही प्रकारे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला नाही. हा GR होता म्हणून ते पत्र दिलं. त्याच्यानंतर आता तुमचा हट्टच आहे तर लावून टाकू चौकशी. नाही हट्ट नाही, मागणी आहे. ऐका ना. आणि नंतर हट्ट आहे. नाही ऐका ना साहेब मी तुम्हाला सांगतो, ऐका ना, कुठंतरी आधार घेऊन ऐका ना, फक्त चौकशी टाळू नये. नागरिक जेव्हा ठामपणे उभे राहत आहे, जेव्हा मागणी करताय आणि अधिकारी पण जाहीरपणे बोलतोय, तर त्या कामांची चौकशी झाली पाहिजे. जर त्या अधिकाऱ्यावर तो अन्याय झाला असेल, तो काहीतरी दडपणात म्हटला असेल काहीतरी, आणि जर त्याच्यावर अन्याय झाला असेल तर त्यालाही नाही मिळाला पाहिजे. त्याच्या कामांची चौकशी होऊन त्याला क्लीन चिट मिळाली पाहिजे. म्हणजे मी काय नुसतं अधिकारी वर्गाच्या विरोधात नाही, जर एखाद्या अधिकाऱ्यावर अन्याय होत असेल ना तर त्याला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. चला साहेब. ओके, धन्यवाद. चला, थँक्यू.